आणि आता एक ब्रेकिंग न्यूज ब्रेकनंतर नवी मुंबई पोलिसांकडून वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। 150 संशयित बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। वाशी एपीएमसी मार्केटमध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाली होती। ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याचा संशय जो तो व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्याच आधारावरती हे कोम्बिंग ऑपरेशन जे ते करण्यात आलंय। आमचं आमचं कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे। आता सुद्धा ते चालू आहे। त्याचा भाग म्हणून आम्ही एक साधारणपणे या मार्केटमध्ये आता एपीएमसीच्या फ्रूट मार्केटमध्ये 150 लोकांना जवळपास ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे त्यांचे असलेले म्हणजे नागरिकत्वाचे पुरावे हे आता त्यांचे तपासले जातील, आमच्याकडून तपासले जातील, क्राईम ब्रँचकडून तपासले जातील आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे आम्ही नागरिकांना आवाहन देखील केलेलं आहे की या निमित्ताने की आपल्याला कोणालाही जर ड्रग्सच्या बाबतीत किंवा घुसखोर बांगलादेशी किंवा पाकिस्तानी किंवा इतर कुठल्याही देशाचे घुसखोर नागरिक जर तुम्हाला मिळून आले तर त्याच्याविषयी माहिती तुम्ही आम्हाला ती देण्यात यावी। तुमचे नावं गुप्त ठेवण्यात येतील आणि त्याप्रमाणे आपण हे अभियान एकत्र मिळून आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ। यानंतर बघूयात आळंदीमधील इंद्रायणी नदी म्हणजे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान। मात्र ही इंद्रायणी नदी जी आहे त्या नदीची ती प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। उद्या आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव साजरा होतोय। मात्र इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याऐवजी विषारी फेसावर केमिकल मारण्यात येते आणि त्यामुळे वारकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतो। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। भेसाळलेली इंद्रायणी कधी स्वच्छ होणार? दूषित इंद्रायणीमुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। इंद्रायणी नदीला प्रदूषणानं विळखा घातलाय। केमिकलच्या फेसामुळे नदी गायब झालीय। इंद्रायणीचं पाणी शोधण्याची वेळ आळंदीकरांवर आलीय। नदीच्या पाण्यात दिवसेंदिवस केमिकलचं प्रदूषण वाढत चाललंय। खरं तर इंद्रायणी काठी असलेल्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय। हजारो वारकरी माऊलींच्या आळंदीत दाखल झालेत, पण अद्यापही इंद्रायणी प्रदूषणातून मुक्त झालेली नाही। त्यामुळे या पाण्यानं हजारो वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। ही इंद्रायणी ही संजीवनी आहे। इंद्रायणी वारकरी संप्रदायाची एक पवित्र अशा प्रकारची नदी आहे, गंगा आहे। या गंगेमध्ये आता उभंही राहू शकत नाही। भोवताली सगळी घाण पसरलेली आहे। जणू काही मागच्या फेसाकडे पाहून आपण जम्मू काश्मीरला आलेल्याचा भास होतो। 750वा जन्मोत्सव उद्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये सुरू होते। या जन्मोत्सवासाठी राज्यातले सगळे मंत्रीगण अर्थातच लाखो भाविक आणि या इंद्रायणीच्या काठी येणार आहेत आणि आता बघितलं तर त्यांचं स्वागत इंद्रायणीचा हा फेस किंवा इंद्रायणीचं हे प्रदूषण करतोय अशी परिस्थिती आहे। इंद्रायणीतील प्रदूषण दूर करण्याऐवजी पाण्यावरील विषारी फेस झाकण्यासाठी रसायनांची फवारणी केली जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे हे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची चर्चा रंगलीय। फक्त उडवडीचं उत्तर दिलं की लिंबू पाणी वगैरे वगैरे अशा काही गोष्टी सांगितल्या। असं काही नाहीये। तुम्ही जरी ऑनलाईन चेक करा, त्याच्यावर नाव आहे, त्याच्यावर डायरेक्ट दिलेलं आहे की हे केमिकल युक्त जे काही तुमचं फेस वगैरे असतो हा कंपन्या इंडस्ट्रीयलमध्ये वापरण्यासाठी ते केमिकल आहे। आणि त्याच्यात एक टीप पण अशी नमूद केली की नदी असेल किंवा जे आपण वापरण्यात येणारं जल असेल तर त्याच्यासाठी हे वापरता येत नाही। यांनी जलचर जे प्राणी वगैरे किंवा हे असतील तर त्यांच्या जीवितात हानी होऊ शकते। जे वापरतोय आम्ही लिक्विड ते केमिकल नसून साधं आपलं पाणी, त्यामध्ये आम्ही लिंबाचा रस मिक्स केलेला आहे। आता जसं काही तुम्ही बघू शकता, जे नदीचं पाणी जे असतं ते अल्कलाईन स्वरूपाचं असतं आणि अल्कलाईन स्वरूपाला जर न्यूट्रलाइज करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ॲसिडिक गुणधर्माचा लिक्विड त्यामध्ये ॲड करावा लागतो। भारतात नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल आहे। इंद्रायणी नदीत अनेक कंपन्यांमधील विषारी पाणी सोडलं जातं, त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतंय। वारकरी आळंदीकरांनी सरकारकडे वारंवार इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला, पण सरकार दरबारी आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे इंद्रायणी कधी प्रदूषणमुक्त होणार असा सवाल वारकरी विचारतायत। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।